श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी महाराज अनेक लोकांना दिसायचे, भेटायचे, बोलायचे. काही लोक श्री स्वामींना स्वामी हे अवतारी समर्थ आहेत म्हणून ओळखायचे, तर काही लोक त्यांना ओळखू शकले नाहीत. तर काहींना स्वामी त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येई की हे लीलाधारी स्वामी आहेत. त्यांनी आपल्याला लीला दाखवली. हेच श्री स्वामी समर्थ आहेत. प्रत्यक्ष परब्रह्म ते हेच आहेत. असो, अशीच एक घटना एका भक्तांबाबतीत घडली. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यापासून निघाले ते सोलापुरास आले. सोलापुरास जाणाऱ्या रस्त्यावर करमरकरांचे शेत आहे. ते शेत वेदमूर्ती रा पंढरीनाथ व एकनाथ भटजी निवासकर यांनी 1855 ते 56 साली वाट्याने घेतले होते. पंढरीनाथ आणि एकनाथ भटजी यांची आणि स्वामी महाराजांची एके दिवशी भर दुपारी 1-2च्या दरम्यान रस्त्यात गाठ पडली. त्यावेळी सूर्याची एवढी प्रखरता होती की त्यामुळे खूप ऊन लागत होते आणि पायांना चटके बसत होते. संपूर्ण जमीन तापून गेली होती. त्यावेळी श्री स्वामी महाराजांनी पंढरीनाथांजवळ त्यांच्या पायातील जोडे आपल्याला देण्यास सांगितले. त्याप्रमाणे पंढरीनाथांनी ताबडतोब आपल्या पायातील जोडे काढून स्वामींना दिले. स्वामी महाराजांनी पायात ते जोडे घातले आणि ते झपाझप पुढे चालू लागले. त्यावेळी पंढरीनाथ आणि एकनाथ हे दोघेजण आपापसात बोलत होते. ते बोलत असताना त्या दोघांना एकाएकी स्वामी दिसेनासे झाले. स्वामी महाराज आपल्याला कुठे दिसत नाहीयेत हे पाहून एकनाथ पंढरीनाथास म्हणाले, "अरे, तू आपला जोडा त्या वेड्यास देऊन टाकलायस आणि तो तर दिसेनासा झालायस. जोडा दिला हे जर काकांना कळाले तर ते रागे भरतील." हे ऐकून पंढरीनाथ चिंतेत पडले. पण सुमारे 5 मिनिटाच्या अवकाशात स्वामी महाराज मोठ्या लगबगीने परत आले आणि पंढरीनाथास म्हणाले, "हे घे आपले जोडे. आता काका कशाच रागे भरेल. जोडा तर आला." इतके बोलून स्वामी पुन्हा झपाट्याने चालते झाले. या दोघांना असे वाटले, हा वेडा येथेच कुठेतरी झाडाआड उभा असेल आणि त्याने आपले बोलणे ऐकले आणि आपले जोडे परत आणून दिले. पंढरीनाथाने जोडे पायात घालून ते शेतात निघून गेले. पण काही वेळाने सोलापूरहून काही मंडळी अर्ध्या तासाने गावाकडे आली. ती मंडळी अर्ध्या वाटेत भेटली पंढरीनाथांना आणि त्यांनी हा वेडा लगबगीने कशासाठी आला होता त्याची चौकशी करू लागले. तेव्हा पंढरीनाथांना समजले की स्वामी एवढ्या कमी वेळात अर्धा कोस दूर कसे गेले असतील. त्यांना आमचे बोलणे कसे कळाले, आपले जोडे त्यांनी पुन्हा इतक्या कमी वेळात कसे आणून दिले, याचे त्यांना फार आश्चर्य वाटले. या सर्वाचे त्यांना आश्चर्य वाटल्यामुळे ते थक्क झाले. पण स्वामी तेव्हा निघून गेले होते. स्वामी समर्थांची लीलाच वेगळी आहे. ते कोणत्या मार्गाने भक्तांची परीक्षा घेतील याचा काहीच अंदाज येत नाही. पण या परीक्षेत जो पास झाला त्याचा बेडा पार झाला हे निश्चित. असो, त्या दिवशी श्री समर्थ जे गेले ते मंगळवेढ्यास पुन्हा परत आले नाहीत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.